हाय ऑल ऑफ यू. आजचे गणित पहा. अपूर्वाने 500 रुपये खरेदी किमतीचे एक घड्याळ 560 रुपयांना विकले. वसंतने 600 रुपये किमतीचे एक घड्याळ 666 रुपयांना विकले. तर दोघांपैकी शेकडा नफा कोणाला जास्त मिळाला व किती? तर अशा प्रकारचे गणित कसे सोडवायचे पहा. ही जी खरेदी किंमत आहे आणि ही विक्री किंमत आहे. तर ह्या विक्री किंमतीतून खरेदी किंमत काय करायची? वजा करायची. तर 560मधून 500 गेले, किती राहिले? 60 राहिले. हा 60 रुपयेचा फायदा इथं अपूर्वाला झालेला आहे. किती रुपयासाठी? 500 रुपयाच्या घड्याळासाठी तिला किती? 60 रुपये फायदा झाला आहे. म्हणजे 500ला 60 रुपये फायदा, तर 100ला किती म्हणून त्याला गुणुले 100 मांडायचे आणि हे सोडवायचं. या दोन शून्यांना या दोन शून्य गेल्या. 5 एके 5, 5 एके 5 राहिला. 1 झाले 10, 5 दोन्ही 10. म्हणजे इथं 12% फायदा अपूर्वाला झाला आहे. आता पाहूया वसंतला. वसंतने काय केले? 600 रुपये किमतीचे घड्याळ 666 रुपयांना विकले. आता ह्या विक्री किमतीतून ही खरेदी किंमत वजा केली तर आपल्याला किती रुपये नफा मिळतोय? 66. तर हा 600 रुपयेवर घ्यायचा, कारण 600 ही काय आहे? खरेदी किंमत. 600 रुपयाला 66 रुपये नफा, तर 100ला किती म्हणून गुणुले 100 मांडायची. ह्या दोन शून्यांना ह्या दोन शून्य गेल्या. 6 एके 6, 6 एके 6. वसंतला किती झाला आहे? 11% नफा. मग त्यांनी काय म्हटले? कुणाला जास्त मिळाला व किती? आता इथं कुणाला जास्त मिळाला आहे? तर अपूर्वाला जास्त मिळाला. किती? 12%. आणि 11पेक्षा 1ने मोठा आहे, म्हणून अपूर्वाला 1%नी जास्त नफा मिळालेला आहे. थँक्यू.